जास्तीत जास्त मतदान करा आणि लोकशाही वाचवा. आज लोकशाही वाचवण्यासाठी मी उभे राहिली. काँग्रेससारखे पक्षाने माघार घेतली, पण मी माघार ना घेता मी आज लढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जास्त प्रचार करू शकली नाही तिकडे जास्त, पण काय मी एक पेम्पलेट सुद्धा वाटलं नाही. पण हे व्हिडिओचे माध्यमातून बारामतीची जनताला मी हात जोडून कडकडीची विनंती करते, जरी तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल आणि घराणेशाहीला तोंड द्यायचं असेल, तुम्हाला जास्तीत जास्त मतदान करा. आणि आज तुम्ही बघू शकता, गेले 5 वर्षपासून मी एक मंत्रीची बायको असताना मी आज न्याय मागण्यासाठी मी इकडे तिकडे लढत आहे आणि अन्याय विरोधात लढत आहे. सिस्टमला मी तोंड देत आहे. आणि आज तुम्ही सिस्टमची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघू शकता. ज्यांची पोटनिवडणूक आहे त्यांची पण FIR सुद्धा आपले राज्यामध्ये होऊ शकत नाही, दुसऱ्या राज्यामध्ये होऊ शकते. आज असं सिस्टम झालेलं आहे. ते सिस्टमला तोंड देण्यासाठी, जबाब देण्यासाठी मी आज हे पोटनिवडणूक लढत आहे, पुढे पण लढत राहणार. जरी मला निवडून नाही दिला तर मी पुढे पण लढत राहणार. आणि आज जरी सुनित्रा वहिनीला जरी बारामतीची जनताने जरी पाळलं, तरी त्यांना हे सत्ताधारी लोक त्यांना MLC वर विधान परिषद घेऊ शकता, पण माझ्यासारखी लढणारी क्रांतिकारी महिलाला हे लोक कधीही विधान परिषदेवर घेणार नाही किंवा मला अशी संधी देणार नाही. तो आज जनताच्या विश्वासावर मी हे फॉर्म टाकला होता आणि जनताची माझी कडकडीची हात जोडून विनंती आहे, मला जास्तीत जास्त मतदान करा आणि लोकशाही वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.